मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सर्व साईजसाठी मोठी बाही परफेक्ट मुंडा मोजून कटिंग कशी करायची आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे कटिंग आणि शिलाईची. नक्की तुम्ही वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने परफेक्ट जोडायला शिका आणि कटिंगसुद्धा परफेक्ट करून घ्यायची आहे. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मोठी बाही कट करताना इथे अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्या. मोजून कमी करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. अर्धा इंच बरोबर असं मोजून कमी करून घ्यायचं शोल्डर, ते लक्षात ठेवा. आता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथे आपल्याला गोल राऊंड असं मोजून घ्यायचं आहे. अर्धा इंचाच्या खाली इथे मार्किंग केलेलं आहे, तिथे असा टेप ठेवून घ्या. इथे हे अशा पद्धतीने इथे असा टेप ठेवून घ्यायचा. हे बघू शकता. सावकाश आणि सविस्तरमध्ये आपल्याला इथे गोल राऊंड असा मोजून घ्यायचा. माझं इथे 10 इंच भरलेलं आहे. इथे मी 10 इंच लिहून घेते. ते 10 इंच माझं भरलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तरची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने परत एकदा इकडच्या बाजूने ह्या बाजूला अशी घडी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने, जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. आता इथे खालच्या बाजूला कपडा एका लाईनीमध्ये करून घ्या आणि ते कट करून घ्या. हे अशा पद्धतीने बंद बाजूने इकडच्या बाजूला आपल्याला घडी 10 वरती टाकून घ्यायची आहे. 10 इंचावरती. हे इथून आपलं 10 भरलं होतं, इथे मी 10 वरती मार्किंग करून घेते, ते लक्षात घ्या. घडीचं मार्किंग. आता इथे हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आपली बाहीची उंची बघायची आहे किती आहे. आता इथे बघू शकता आपलं हे तयार शोल्डर आहे, लक्षात घ्या. इथून इथपर्यंत बाहीची उंची मोजून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता असा टेप ठेवून घ्या. हे बघू शकता इथे बाहीची उंची इथे माझी 11.25 इंच आहे. तर मग 1 इंच वाढून मी 11.25 वरती मार्किंग करून घेते. इथे मी 11.25 वरती मार्किंग करून घेते. उंची अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. हे इथे पण अशी एक लाईन ओढून घेते. बघू शकता इथे. आता इथे हा कपडा मी व्यवस्थित असा कट करून घेते. हे अशा पद्धतीने, म्हणजे ही आपली पूर्ण ओपन बाजू झाली. हे ही आपली पूर्ण ओपन बाजू झाली आणि ही आपली पूर्ण बंद बाजू झाली. आता इथे दंडगीर मार्किंग बाही उलटी करून घ्या. हे अशा पद्धतीने इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढा तुमचा दंडगीर आहे ना, तो असा मार्किंग करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने 5.5 भरलेला आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं, प्लस 2 इंच दंडगेर अधिक 2 इंच पुढच्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडगेर अधिक 2 इंच तुमचा जेवढा दंडगेर असेल तेवढा इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. ही आपली बंद बाजू. आता बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच लक्षात ठेवत जा. 1 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच. आता इथून हे ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. ओपन बाजूने वरून येणारं माप, बाहीची उंची जास्त आहे, मग आपल्याला 3 वरती घ्यायचं. हे इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. 3 इंच घेतलं इथपर्यंत, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग असतं, ते लक्षात ठेवा. हे 2 इंच घेतलं. इथून इथपर्यंत मी 2 इंच घेतलं. हे अंतर. आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. इथं आपल्या पट्टीचा वापर करतो मी. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे इथपर्यंत अशी लाईन ओढून घेतली. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून इथपर्यंत बाहीचा आकार द्यायचा आहे. एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. इथून घेऊन थोडासा असा उंच घ्यायचा. हे इथपर्यंत द्यायचा. आता ही बाजू जोडताना पाठीच्या बाजूला येते. हे आता पुढची बाजू खोलगट असते. हे वरच्या बाजूला घ्यायचा. इथून घेऊन हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचा. हा झाला तुमचा परफेक्ट आकार. आता इथे खोलगट बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. या बाजूला खोलगट बाजूला. आता इथे बाही व्यवस्थित अशी कट करून घ्या. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा हे पकडून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित असं कट आणि मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आता ह्यामधले 2 पदर मी बाजूला घेते. हे अशा पद्धतीने. हे बघू शकता इथे ही खोलगट बाजू, फक्त खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं. ह्या बाजूला इकडे कधीही करायचं नाही, असं ठेवून द्यायचं आहे. आता इथे हे इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, कमी कमी करत इथपर्यंत. हे अशा पद्धतीने हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली बाही एकदम अशी व्यवस्थित कट करून झालेली आहे.
इथे मी ब्लाऊज पीसमधला कपडा घेतलेला आहे, हे पहा बघू शकता. अशी इथे आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा असं पकडायचं आहे इथे, हे पहा अशा पद्धतीने, आणि अशी घडी करून घ्यायची प्लेनमध्ये पूर्ण. लक्षात घ्या, हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक असं बघायचं आहे व्यवस्थित आपलं आहे का. वरच्या बाजूला थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं. आता इथे अस्तर ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे असं अस्तर ठेवून घ्यायचं ह्या बाजूला सुद्धा आणि ह्या बाजूला सुद्धा, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलं आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून कट करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. इकडच्या बाजूने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे सावकाश आणि सविस्तरमध्ये. आता ही बाजू आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू असे समोरासमोर ठेवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला त्याच्यावरती बरोबर असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. ही आपली खोलगट बाजू आहे, ते लक्षात ठेवा. ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे, ही खोलगट बाजू. आता त्याच्यासमोर दुसरी खोलगट बाजू, हे पहा ही बाजू, हे पहा अशी ठेवून घ्यायची त्याच्यासमोरच. हे दोन्ही सुद्धा समोरासमोर आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने हे मी ठेवून घेतलेलं आहे. आता एक बाही ह्यामधली मी तुम्हाला तयार करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे, पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित आणि सावकाशमध्ये दाबटीप टाकून घ्यायची. आता इथे अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेकडेला शिलाई बसली पाहिजे, ते लक्षात घ्या. पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. प्लेन करायला कधीही विसरत जाऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो. हे पहा आता इथे सुद्धा वरच्या बाजूला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या आणि जास्त कपडा आहे असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने कपडा जास्त कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित कट करून घ्या अशाच पद्धतीने. आता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं, बाही व्यवस्थित अशी ठेवून घ्या आणि मध्यावरती असा एक कट मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे एक बाही आपली इथे व्यवस्थित झाली. आता दुसरीसुद्धा बाही अशाच पद्धतीने अस्तर व्यवस्थित जोडून घ्या. इथे आपलं अस्तर व्यवस्थित पुढच्या बाजूला जोडून झालं. आता इथे व्यवस्थित दाबटीप टाकून घ्या. अस्तरच्या कपडावरती दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात घ्या. आता इथे अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन कपडा प्लेन करत करत घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवत जा. हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कपडा प्लेन करून घ्या. आता इथे अस्तर जोडून घ्या व्यवस्थित, एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथे जेवढा शिल्लक आपला कपडा आहे व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे. इथे मी व्यवस्थित कपडा कट करून घेतला. मध्यावरती का असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा बघू शकता. आता इथे पुढची बाजू घ्यायची. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. पाठीचा भाग असा उलटा ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि शोल्डरमध्ये नेहमी अर्धा इंच पकडत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. किंवा मोजून असं अर्धा इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे आणि गळ्याच्या बाजूला ठेवताना असं व्यवस्थित ठेवत जा आणि डबल शिलाई मारून घ्यायची. गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण. डबल शिलाई मारून घ्यायला विसरू नका. आता दुसरीसुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला व्यवस्थित अशी ठेवून घ्या आणि व्यवस्थित शोल्डर जोडून घ्यायचं. शोल्डर जोडताना अर्धा इंच पकडत जा, कारण की पाठीच्या बाजूमध्ये आपण 1 इंच जास्त घेत असतो. शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं आणि कमरच्या बाजूला अर्धा इंच जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघायचं आहे आपलं एकसारखं झालेलं आहे का असं बघत जा बाही जोडण्याच्या आधी, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कमी जास्त झालं असेल तर व्यवस्थित आकार देऊन ते कट करून घ्या. आता बाही जोडण्याआधी फिटिंगसुद्धा बघत जा आपली एकसारखी आहे का. कमी जास्त असेल तर गोल आकार देऊन व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. जेवढी जास्त झालेली बाजू तेवढी, ते लक्षात ठेवत जा. आता इथे पुढची बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा आता खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा अशी ठेवून घ्या. बाही जोडताना लक्षात येतं. हे पहा ही सुद्धा खोलगट बाजू. हे पहा अशा पद्धतीने खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते, असं लक्षात ठेवत जा. म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं. हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही बघून घेत जा. दोन्ही बाह्या समोरासमोर ठेवा, म्हणजे तुमच्या जोडताना ते लक्षात येईल. आता इथे बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची. हे पहा असं व्यवस्थित पकडा आणि बाही कधी खेचत जाऊ नका जोडताना, ते लक्षात ठेवत जा. आता इथे व्यवस्थित अर्धा इंच पकडत जा जोडताना. आता इथे बघू शकता परफेक्ट बाही जोडायला पुरली
आता दुसरीसुद्धा बाजू हे पहा, बाही जोडताना फक्त मध्यापासून सुरुवात करायची, एवढं फक्त लक्षात ठेवत जा. आणि बाही कधी खेचून जोडायची नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा बघू शकता. आता थोडंसं शिल्लक असेल तर असं कट करू शकता, हे पहा अशा पद्धतीने, ते लक्षात ठेवत जा. आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित आपली बाही पूर्ण पॅक होऊन जाईल, ते लक्षात ठेवत जा. सावकाशमध्ये आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि गुढी पडू देऊ नका, व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. आता एक बाही आपली इथे जोडून झाली व्यवस्थित, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे असं बघायचं आहे बाही आपली जोडून झालेली आहे का व्यवस्थित, ते लक्षात ठेवत जा. आता दुसरी बाही खोलगट बाजू पुढच्या बाजूला असं बघत जा बाही जोडताना, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा आणि बाही जोडून घ्या, फक्त खेचू नका, हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी मी परफेक्ट बाही कशी काढायची किंवा घडी बाहीची कशी काढायची आहे आज मी तुम्हाला खूप अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये असं पकडायचं आहे, एकदम सोपं करून सांगत असते त्यासाठी, कारण की नवीनलासुद्धा हे पटकन जमेल. हे पहा आता शिल्लक आहे थोडंसं, असं कट करून टाका, हे पहा अशा पद्धतीने. बाही जोडून झाल्याच्या नंतर कट करा, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित होऊन जाईल, ते लक्षात घ्या. आणि कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. प्लेन करत करत घ्यायचं आहे, खालच्यासुद्धा बाजूला बघायचं आहे बाही जोडताना, ते लक्षात ठेवत जा. आता इथे बघू शकता, ही सुद्धा बाही आपली एकदम अशी व्यवस्थित जोडून झाली, असं बघायचं आहे. आपलं एकसारखं आहे का, व्यवस्थित झालेलं आहे का, फिटिंगची बाजू आता बघून घ्या एकसारखी आहे का, हे पहा अशा पद्धतीने बघायचं आहे. आता इथे एकदम कडेला एक शिलाई मारून घेत जा, एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा, एकदम कडेला. हे पहा आता इथे धागे काय असतील ना तर थोडेसे सावकाशमध्ये कट करत जा, जास्त कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता आतल्या बाजूला एक कडेला शिलाई मारून घ्या, हे पहा अशा पद्धतीने पकडून एकदम कडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे तुम्हाला फिटिंग करायला सोपं पडेल. हे पहा एकदम कडेला पूर्ण प्लेन करतच घ्या, एकदम सावकाशमध्ये व्यवस्थित पकडून. इथे थोडंसं असं बंद करून घ्या, म्हणजे कमर घेर मोजताना ते लक्षात येतं फिटिंग करताना. दुसरीसुद्धा बाजू तुम्हाला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इथे करायची आहे फिटिंग. दंडगीर तुमचा मोजून घ्या किती आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आता इथे दंडगीर मात्र 5.5 आहे, मी इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते. ह्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढा तुमचा दंडगीर आहे तो तुम्ही मोजून घ्या, 5 असेल 5.5 असेल कितीसुद्धा असू द्यात, तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते, एकदा तुम्ही अशी करून बघा. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या, एकदम व्यवस्थित पकडा, प्लेनमध्ये ब्लाऊज पकडायचा आहे. आता इथे माझी पहिली शिलाईची टिप 8 इंच भरली. आता इथे मापाचा ब्लाऊज ज्या पद्धतीने आपण पकडला ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा. जेवढं भरलं शिलाईची पहिली टिप तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, हे 5 पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे तुमचं चुकणार नाही, ते लक्षात ठेवत जा. आता ही सुद्धा बाजू अशी पकडा, एकदम आलवारमध्ये पकडायची आहे, फक्त खेचू नका, ते लक्षात ठेवा. आणि जेवढं त्या बाजूला आपण 8 इंच मार्किंग करून घेतलं का तेवढंच ह्यासुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्या. आणि बरोबर आहे का ते बघत जा. मुंड्यामध्ये सुद्धा आपला ब्लाऊज असा परफेक्ट बसला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा सावकाशमध्ये, मापाचा ब्लाऊज व्यवस्थित असं पकडून घ्यायचा. आणि जो ब्लाऊज आपण शिलाई केलेला आहे तो सुद्धा असं व्यवस्थित असं पकडून घ्यायचा, हे 5 पद्धतीने. आता जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून घ्यायचं, हे 5 पद्धतीने. आता जेवढं आपलं शिल्लक आहे त्याच्याबरोबर 4 भाग करायचे, हे 5 पद्धतीने, ते लक्षात ठेवत जा. 4 भाग करायला असं विसरू नका, म्हणजे तुमची कमर फिटिंग एकदम अशी व्यवस्थित येऊन जाईल. आता इथे बरोबर जेवढा आपला चौथा भाग आलेला आहे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, हे 5 पद्धतीने, म्हणजे फिटिंगचं मार्किंग एकदम असं परफेक्ट होऊन जाईल तुमचं. कमर फिटिंग, दंडगीर फिटिंग, मुंडा फिटिंग एकदम असं व्यवस्थित होतं. हे पहा आता दंडगीर फिटिंग, मुंडा फिटिंग जोडून घ्या, मुंडा फिटिंग, कमर फिटिंग असे जोडून घ्यायचे, हे 5 पद्धतीने. इथे व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. आता ही सुद्धा बाजू दंडगीर फिटिंग, मुंडा फिटिंग, पट्टीचा वापर करा म्हणजे व्यवस्थित होईल. आता ही सुद्धा बाजू मुंडा फिटिंग, कमर फिटिंग, हे 5 पद्धतीने. आता इथे दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्या, हे 5 पद्धतीने व्यवस्थित पकडा, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन निघणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. दंडगीर फिटिंगला सुद्धा व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घ्यायचं. इथे कमरेच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घेत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. आता जेवढी शिलाई तुमची बसणार आहे तेवढी तुम्ही इथे शिलाई मारू शकता, 2-3 शिलाई मारली तरी सुद्धा चालते, ते लक्षात घ्यायचं आहे.
हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरीसुद्धा बाजू दंडगेर फिटिंगला व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घ्यायचं. हे पहा बघू शकता इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायला फक्त विसरू नका, जेणेकरून ते व्यवस्थित पूर्ण पॅक झाल्याच्या नंतर पटकन निघत नाही आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एका बाजूची फिटिंग झाली, आता दुसऱ्या बाजूची आपल्याला परफेक्ट व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे. मार्किंग केलं आपण त्याच्यावरती बरोबर अशी फिटिंग करून घ्यायची आहे. आता कमरेकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण. आता जेवढी शिलाई बसणार आहे तेवढी तुम्ही 1 2 3 शिलाई मारू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त व्यवस्थित पॅक करून घ्यायला विसरू नका, दंडगेरला सुद्धा आणि कमर फिटिंगला सुद्धा, जेणेकरून पटकन निघणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची असते. आता इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग झालेली आहे. ते बघू शकता आपली बाहीसुद्धा एकदम अशी व्यवस्थित जॉईंट झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे पहा हे पहा एकदम व्यवस्थित आपली मुंड्यामध्ये, त्यासाठी आपण 2 इंच जास्त घेत असतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी स्विच करते. हे पहा बघू शकता इथे एकदम व्यवस्थित आपली इथे फिटिंग झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता दुसरीसुद्धा बाही इथे तुम्ही बघू शकता, एकदम अशी व्यवस्थित आपली इथे फिटिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा ना हीच पद्धत नक्की वापरा. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी आपण आतमध्ये 2 इंच घेत असतो, म्हणजे तुमचा इथे मुंडा कधीही मागे पुढे होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. ते सुद्धा बघू शकता एकदम आपली अशी व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता फिटिंग जर एकदम अशी व्यवस्थित झाली ब्लाऊजसाठी, तर ब्लाऊज कधीही तुमचा वरच्या बाजूला सरकणार नाही आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाह्या एकसारख्या आहेत का असं बघायचं आहे फिटिंग झाल्याच्या नंतर. हे पहा अशा पद्धतीने. कमी जास्त झाला असेल तर थोडंसं आतल्या बाजूने, जी बाही आपली मोठी झालेली आहे आतल्या बाजूने थोडीशी अशी शिलाई मारून घ्यायची. फक्त हे बघत जा, ते खूप महत्त्वाचं आहे. इथे आपली एकदम अशी व्यवस्थित बाही जोडून झालेली आहे. बघू शकता आकारसुद्धा इथे आपला मुंड्याचा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे, कोणतीही तुमची साईज असू द्यात, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे बाहीची फिटिंगसुद्धा एकदम आपली अशी व्यवस्थित झालेली आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की अशी फिटिंग करून बघायची आहे. बाहीसुद्धा तुम्हाला एकदम अशी परफेक्ट बसणार आहे. आज मी तुम्हाला मोठी बाही कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही कोणत्याही साईजमध्ये परफेक्ट वापरू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.